मेष राशी 22 ते 28 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी 2025 हे वर्ष आता त्याच्या अंतिम टप्प्यात आहे आणि डिसेंबरचा हा आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होतील, ज्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक परिस्थिती, करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनावर होईल। अशा स्थितीत जाणून घेऊया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मेष राशीच्या लोकांसाठी हा स्वतःची काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा काळ आहे। या काळात जास्त काम करण्याऐवजी काही दिवस सुट्टी घेणे अधिक फायदेशीर ठरेल। तुमच्या शरीरावर आणि मनावर ताण वाढू शकतो, ज्याचा परिणाम तुमच्या निर्णयावर आणि नातेसंबंधांवर होईल। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल। या आठवड्यात तुमचा कल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याकडे असेल। नोकरी करणाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी नेतृत्व कौशल्य उदयास येतील। गुंतवणूकदारांसाठी हा चांगला काळ असल्याचे दिसते। आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। करिअरमधील अडथळे दूर होतील। सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि धान्य दान करा। लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील। त्यांना देशांतर्गत आणि परदेशात त्यांच्या कुटुंबाकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या टीमच्या मदतीने तुम्ही एखादा मोठा प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल। तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील। जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला या आठवड्यात तुम्हाला हवे असलेले काम मिळू शकेल। भागीदारीतील लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील। या आठवड्यात तुम्हाला महत्त्वपूर्ण व्यावसायिक नफा मिळेल। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळू शकेल। जर तुम्ही राजकारणात किंवा समाजसेवेत सहभागी असाल तर या आठवड्यात तुमची लोकप्रियता आणि प्रभाव वाढेल। आठवड्याच्या अखेरीस उच्च पद मिळण्याची शक्यता आहे। नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। तुम्हाला तुमच्या आईकडून विशेष सहकार्य मिळेल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला घरी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकेल। वैवाहिक जीवन सामान्य राहील। मेष राशी या आठवड्यात कामाशी संबंधित काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या क्षमता अधिक प्रभावीपणे दाखवण्याची संधी मिळेल। तुमच्या टीममधील प्रभावशाली लोक तुमच्या प्रयत्नांची दखल घेऊ शकतात, ज्यामुळे तुमची प्रशंसा वाढण्याची शक्यता आहे। आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, तथापि थकवा टाळण्यासाठी अधूनमधून थोडा विश्रांती घ्या। कौटुंबिक वातावरण शांत राहील आणि प्रेमसंबंधांमध्ये स्पष्ट संवाद त्यांना बळकट करेल। हलक्या प्रवासामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल। मालमत्तेच्या बाबतीत स्थिर प्रगती होईल, जरी हळूहळू। मेष राशी मकर राशीमुळे तुम्हाला आतापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते, परंतु तुम्हाला हे देखील कळेल की तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून मदतीची आवश्यकता असू शकते। आठवड्याच्या सुरुवातीला समुदाय हा तुमचा मुख्य शब्द आहे, कारण तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी अधिक जोडले जाण्यावर लक्ष केंद्रित करता। जेव्हा चंद्र गुरुवार आणि शुक्रवारी मीन राशीत असतो, तेव्हा आत्मनिरीक्षण करणारी ऊर्जा तुम्हाला रिचार्ज करण्यास आणि शनिवारी चंद्र तुमच्या राशीत प्रवेश केल्यानंतर प्रकल्प सुरू करण्यासाठी वापरता येतील अशा अद्भुत कल्पना प्राप्त करण्यास मदत करते। तुमच्या राशीतील चंद्र आठवड्याचा शेवट करतो, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात उत्साहासाठी तयार केले जाते। तुमच्या छंदांवर काम करा किंवा अशा गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल, कारण मकर ऋतू तुमची ऊर्जा वाढवतो। 22 ते 28 डिसेंबरच्या या आठवड्यात भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला आहे। तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुम्ही तयार केलेल्या बंधांचे पुनर्मूल्यांकन करावेसे वाटेल। जरी तुम्हाला काही अनिश्चितता वाटत असली तरी तुम्हाला खरोखर काय उपयुक्त आहे याबद्दल हळूहळू स्पष्टता येईल। नातेसंबंधांमध्ये जास्त जबाबदारी घेण्याऐवजी निरोगी सीमा निश्चित करणे फायदेशीर ठरू शकते। तुम्हाला तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित करण्यास आणि तुमच्या ध्येयांकडे स्थिर पावले उचलण्यास प्रेरणा वाटू शकते। स्वतःबद्दल अधिक शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि इतरांबद्दल निवडक दृष्टिकोन उदयास येऊ शकतो। आठवड्याची शेवटी तुम्हाला अधिक शांत आणि नियंत्रणात वाटण्याची शक्यता आहे। हा आठवडा मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो। तुमच्या कारकिर्दीत नशीब तुम्हाला साथ देईल। तुम्हाला आत्मविश्वास वाटेल। तुमच्या प्रेमजीवनात नवीन बदल घडू शकतात। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मजा मस्तीने वेळ घालवू शकता। मेष राशी तुमची कारकीर्द लवकरच सुरू होणार आहे। 24 डिसेंबर रोजी शुक्र राशीत मंगळ आणि सूर्य राशीत सामील होईल। मकर राशीची ऊर्जा तुमच्या कारकिर्दीच्या घरावर राज्य करते आणि तुम्हाला योग्य यश आणि मान्यता मिळवण्यासाठी दीर्घकालीन योजना बनवण्याबद्दल असते। तुम्ही आधीच कामाच्या ठिकाणी असाल किंवा त्या महाविद्यालयीन अर्जांवर काम करत असाल
तरीही ही ऊर्जा तुम्हाला फायदेशीर ठरेल. बुधवार हा आठवड्यातील सर्वात भाग्यवान दिवस आहे. कामाचा वेग कमी करण्यासाठी, काम पाठवण्यापूर्वी सर्व काही पुन्हा तपासण्यासाठी आणि प्रत्येक संधीची तपासणी करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. ही ऊर्जा संपूर्ण महिनाभर निर्माण होत राहते. जानेवारीच्या सुरुवातीला ती शिखरावर पोहोचते. म्हणून खात्री करा की तुम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवत आहात आणि तुमच्या योग्य यशात गुंतवणूक करत आहात. मेष राशी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनातील संतुलनावर लक्ष केंद्रित करण्यास उद्युक्त केले आहे. मंगळ तुमच्या दिनचर्येला ऊर्जा देत असल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा वाटू शकते. तथापि अतिरेकी कामापासून सावध राहा. दररोज विश्रांती आणि मानसिक स्पष्टतेसाठी वेळ बाजूला ठेवा. नातेसंबंधांच्या बाबतीत शुक्र संवादाचे महत्त्व अधोरेखित करतो. सुसंवाद राखण्यासाठी प्रियजनांशी मोकळेपणाने बोला. बुध ग्रहण भूतकाळाला वर्तमानात आणत असल्याने तुम्हाला जुन्या मित्रांशी किंवा अपूर्ण प्रकल्पांशी पुन्हा संपर्क साधण्याची ओढ वाटू शकते. आर्थिकदृष्ट्या विवेकी बजेटिंग कोणत्याही अनपेक्षित खर्चांना स्थिर करण्यास मदत करेल. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही ठरवलेल्या वैयक्तिक ध्येयांचा पुनर्विचार करण्याचा विचार करा. पुढील वर्षाचे नियोजन करण्यासाठी आता आदर्श काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या सवयींना प्राधान्य द्या. जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे सर्जनशीलता आणि भावनिक अभिव्यक्तीला चालना देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा. एक परिपूर्ण आणि सुसंवादी आठवडा तयार करण्यासाठी या वैश्विक ऊर्जेचा स्वीकार करा. एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.